आज आपण गव्हाच्या गोणीचा खूप सुंदर असा उपयोग करणार आहोत। खालून जे आहे ते गोणी कट करून घ्यायची आहे आणि साइडने गोणी कट करायची आहे। तर दोन्ही साइड आपल्याला इथे कट करायच्या नाहीये, तर एकच साइड आपल्याला इथे कट करायची आहे, म्हणजे आपल्याला एक सिंगल मोठा पीस मिळेल। तर अशाच पद्धतीने आपल्याला ही बॅग जी आहे ती कट करायची आहे। इथे मी गोणी वापरत आहे गव्हाची, तुम्ही इथे शॉपिंग बॅग किंवा राईस बॅग सुद्धा वापरू शकतात किंवा आटा बॅग वापरू शकतात। तर मी हा पीस कट करून घेतलेला आहे मला पाहिजे एवढा। तर याचं जे मेजरमेंट आहे ते 18 बाय 30 इंच याचा मेजरमेंट आहे। तर आपल्याला इथे कपडा सुद्धा लागणार आहे। तर वरती जो आहे जो प्रिंट आहे ती वरती ठेवायची आहे गोणीची, आणि त्यावरती इथे कपडा लावून घेणार आहे मी। अशा पद्धतीने कपडा ठेवायचा, सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आणि हा पीस जो आहे तो क्विल्ट करून घ्यायचा। तर मी इथे सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि मध्ये असं क्विल्ट करून घेतलेला आहे, म्हणजे हा पीस जो आहे तो सरकणार नाही त्यामुळे। त्यानंतर मी ते हँडल घेतलेले आहेत। हँडलची जी लांबी आहे ती मी इथे 20 इंच घेतलेली आहे, तुम्ही थोडी जास्त पण घेऊ शकता। तर त्यानंतर आपल्याला हँडल लावण्यासाठी आपण इथे मेजरमेंट टाकणार आहोत। 6 इंचावरती आपल्याला दोन्ही बाजूने 6-6 इंचावरती असं मार्क करायचं आहे आणि आपल्याला इथे हँडल अशा पद्धतीने सेंटरवरती ठेवून जॉईन करून घ्यायचे आहे। त्यानंतर दुसऱ्या सुद्धा बाजूला 6 इंचावर डाव्या आणि उजव्या बाजूला 6-6 इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करायचं आणि इथे सुद्धा आपल्याला हँडल असे जोडून घ्यायचे आहे, शिवून घ्यायचे आहेत। तर दोन्ही बाजूंनी जे आहे ते मी हँडल इथे शिवून घेतलेला आहे आणि आपला एक पीस असा तयार झालेला आहे। त्यानंतर आपण आतमध्ये एक छोटं पॉकेट तयार करणार आहोत। तर जी प्रिंट आहे ती आपल्याला आतमध्ये ठेवायची आहे। तर जी प्लेन बाजू आहे ती मी वरती घेतलेली आहे, याचं जे मेजरमेंट आहे ते 7 बाय 14 इंच आहे। तर हा सिंगल पीस आपल्याला लागणार आहे। याचा आपण इथे आपल्याला 7 इंचाची आपल्याला झिप लागणार आहे। झिपची सरळ बाजू अशी त्याच्यावरती ठेवायची आणि आपल्याला ही झिप जी आहे ती शिवून घ्यायची आहे। झिपची दुसरी बाजू आपल्याला समोरच्या भागावरती ठेवून इथे सरळ भाग ठेवायचा आहे गोणीवरती आणि सरळ शिवून घ्यायचं आहे। तर दोन्ही बाजूंनी मी झिप लावून शिवून घेतले। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि इथे टॉप स्टिच करून घ्यायचं दोन्ही बाजूंना। तर मी ते दोन्ही बाजूंना टॉप स्टिच करून घेतलेले आहे। त्यानंतर यामध्ये एक रनर टाकायचं आहे। तर हे छान असं आपलं मधलं जे पॉकेट आहे छोटं मिनी पॉकेट हे तयार होणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही हँडबॅग बनवून विकू सुद्धा शकता। आणि इथे मी एक रनर इथे टाकणार आहे आतमध्ये। तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। आपल्याला रनर जे आहे ते आतमध्ये चेनमध्ये टाकून परत आपल्याला काढून घ्यायचं आणि परत रनर आतमध्ये टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला दोन्ही ज्या बाजू आहेत चेनच्या ते आपल्याला बंद पाहिजे। त्यामुळे एक्स्ट्रा जी चेन आहे ते मी ते कट केलेली आहे। त्यानंतर हा आतला भाग जो आहे प्रिंटवाला तो आपल्याला बाहेर काढायचा आहे। तर अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला दोन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत। तर शिवताना आपला वरचा जो भाग आहे तो आपल्याला 3 इंच वरती जो आहे तो प्लेन सोडायचा आहे, किंवा 2.5 इंच इथे तुम्ही हा भाग जो आहे तो वरती सोडू शकता। दोन्ही बाजूने 2.5 इंचाचा भाग चैनीच्या वरचा भाग तो सोडायचा आणि अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि दोन्ही बाजू शिवून घ्यायच्या आहेत। तर मी ते दोन्ही बाजू शिवून घेतलेले आहे। त्यानंतर कॉर्नर असे कट करायचे। कॉर्नर कट केल्यानंतर झिप ओपन करायची आणि आतला सरळ भाग जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे। आणि ही जे पॉकेट आहे ते खूप छान तयार होतं। असे पॉकेट तुम्ही कपड्याचे सुद्धा बनवू शकता, जे आपण शॉपिंग बॅग बनवतो, हँडबॅग बनवतो, त्यामध्ये तुम्ही असे पॉकेट छोटे छोटे बनवू शकता पैसे ठेवण्यासाठी। सुंदर असं पॉकेट आपण हे तयार केलेलं आहे गोणीपासूनच। इथे मी गोणीच वापरलेली आहे या पॉकेटसाठी। तर वॉटरप्रूफ आपली बॅग जी आहे ती तयार होणार आहे। बघू शकता किती छान असं सुंदर असं आपलं पॉकेट मिनी पॉकेट तयार झालेलं आहे। त्यानंतर ह्या पीसचा आपल्याला सेंटर असा फोल्ड करून मार्क करून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला इथे पॉकेट जॉईन करायचं आहे। त्याचं सेंटर मी ते कट करून घेतलेलं आहे आणि इथे खडूने सुद्धा मार्क करून दाखवते। त्यानंतर याचा सुद्धा सेंटर काढायचा आहे आपल्याला पॉकेटचा, आणि तो सेंटर आणि आपण जो पीसचा सेंटर काढलाय तो एकावरती एक असा ठेवायचा आणि इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर मी पॉकेट जे आहे ते शिवून घेतलेलं आहे, ते जॉईन करून घेतलेलं आहे। छान असं सुंदर असं पॉकेट आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथे वरती जो आहे तो थोडासा कपडा जॉईन करायचा आहे। तर मी ते 3 इंच रुंदीचा कपडा घेतलेला आहे आणि तो आपल्याला इथे फोल्ड करून शिवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने सरळ टिप मारून आपल्याला असं खाली फोल्ड करायचं आहे। तर दोन्ही बाजूंनी आपल्याला 3 इंचाची पट्टी घेऊन आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आणि त्यानंतर मागच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं, म्हणजे छान फिनिशिंगने हे तयार होईल। त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने मी हा कपडा फोल्ड करून घेतलेला आहे दोन्ही बाजूंने। तर इथे रफ एजेस कुठेही दिसणार नाहीत। तर अशा पद्धतीने आपल्याला सरळ भाग जो आहे तो एकावरती एक ठेवायचा आणि जिथे हँडल आहेत ते हँडल एकावरती एक ठेवायचे, म्हणजे दोन्ही बाजू ज्या आहेत त्या आपल्या एकसारख्या मिळतील।
त्यानंतर आपल्याला इथे खाली बेस तयार करायचा आहे। तर 2 इंचावरती असं मार्किंग करायचं, खाली सेंटरवरती सुद्धा मार्किंग करायचं। तर 2 इंचावरती दुसऱ्या सुद्धा बाजूला मार्किंग केलं, सेंटरवर सुद्धा इथे मार्किंग केलेलं आहे मी दोन्ही बाजूंनी। त्यानंतर जिथे आपण 2 इंचावरती मार्किंग केलं होतं तिथे आपल्याला सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे अशी। तर मी ते सरळ लाईन एक ओढून घेतलेली आहे। त्यानंतर बघू शकता, झूम करून दाखवते। तर मी ते सरळ एक लाईन ओढल्यानंतर ही लाईन अशी पकडायची आणि अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे। तर व्यवस्थित असं फोल्ड करून घ्यायचं आहे। तर इथे आपण कुठेही कटिंग न करता आपण याचा बेस तयार केलेला आहे। तर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे। दोन्ही बाजू व्यवस्थित फोल्ड झाले आहे की नाही ते बघायचं। सेंटर आतमध्ये असला पाहिजे, आपण जो सेंटर मार्क केला होता तो आतमध्ये असला पाहिजे सेंटरवरती। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि दोन्ही बाजूंनी पिनअप करून घ्यायचं, म्हणजे हे हलणार नाही। तर व्यवस्थित दोन्ही बाजूने पिनअप करून घेतलं मी। त्यानंतर या दोन्ही बाजू ज्या आहेत त्या आपल्याला शिवून घ्यायच्या आहे आणि इथे पाइपिंग सुद्धा करून घ्यायची आहे, रफ एजेस दिसू नयेत म्हणून। तर इथे दोन्ही बाजू शिवून घेतलेल्या आहेत मी आणि त्यानंतर आपल्याला आतला भाग जो आहे तो बाहेर काढायचा आहे। व्यवस्थित कॉर्नर जे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आहेत। तर मी आतला भाग व्यवस्थित बाहेर काढून घेतला आणि त्यानंतर बघू शकता याचे जे साइडचे जे कॉर्नर आहेत जे आपण फोल्ड केले होते असे तयार होतात, त्रिकोण असं तयार होतं। त्यानंतर इथून अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचा आहे, जो कॉर्नर आहे तो असा पकडायचा आणि शिवून घ्यायचा आहे। सरळ काठावरती एक टिप मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी। तर छान असं साइड आपली तयार होईल। तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी मी शिवून घेतलेलं आहे। दुसऱ्या सुद्धा साइडने मी शिवून घेतलेलं आहे, जे कॉर्नर पकडायचे आणि अशा पद्धतीने एकदम काठावरती एक टिप मारून घ्यायची। आणि याची जी लांबी आहे ती सांगते मी तुम्हाला। याची जी उंची आहे ती 13 इंच तयार झालेली आहे आणि याचा जो साइडचा जो भाग आहे तो 3 इंचाचा तयार झालेला आहे आणि याची रुंदी जी आहे ती 14 इंचाची तयार झालेली आहे। खूप सुंदर अशी बॅग आपली तयार झालेली आहे। हँडबॅग, हँड पर्स किंवा शॉपिंग बॅग तुम्ही इथे म्हणू शकता। छोटंसं पॉकेट इथे तयार झालेलं आहे, मस्त सुंदर असं छान अशी बॅग आपली दिसते। दिसायला खूप सुंदर दिसते, बनवायला सोपी आहे। आज आपण खूप सुंदर अशी हँडबॅग तयार केलेली आहे। यामध्ये एक छोटंसं आपण पॉकेट बनवलेलं आहे हे पैसे ठेवण्यासाठी आणि ही बॅग तुम्ही भाजीपाला आणण्यासाठी वापरू शकतात किंवा शॉपिंगला जातात तेव्हा तुम्ही ही बॅग जी आहे ती वापरू शकतात। ही बॅग तुम्ही शॉपिंग बॅग म्हणून वापरू शकतात किंवा हँडबॅग म्हणून सुद्धा वापरू शकतात। याचे मी हँडल थोडेसे वाढवलेले आहेत। तुम्हाला मी 20 इंच याचे हँडल सांगितले होते, पण मी याचे हँडल वाढवलेले आहेत कारण की मला हे शोल्डरमध्ये थोडंसं अडकवण्यासाठी पाहिजे होतं, त्यामुळे मी याचे थोडेसे हँडल वाढवलेले आहेत। तर मी ते 25 इंचाचे जे हँडल आहेत ते मी लावलेले आहेत। तुम्ही 20 इंचाचे सुद्धा लावू शकता। तुम्हाला ही हँडबॅग कशी वाटली, शॉपिंग बॅग कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।